नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वीच्या वर्गात तुमचे सहर्ष स्वागत. वी हॅव स्टडी टू लास्ट पिरियड सायन्स अँड टेक्नॉलॉजी चॅप्टर नंबर 1 लॉज ऑफ मोशन. चॅप्टर नंबर 1 लॉज ऑफ मोशन स्टडी टू मोशन अँड ऑब्जेक्ट डिस्प्लेसमेंट अँड डिस्टन्स. We have today study to speed and velocity. Speed and velocity means चाल व वेग. To next point, what are vectors and scalars quantity? We have studied to division 8 scalar quantity and vectors quantity. Vectors quantity means सदिश राशी, scalars quantity means अदिश राशी. Vector quantity is described by magnitude and direction. Vectors quantity described by magnitude and डायरेक्शन. ज्या राशी परिमाण व दिशा यांनी व्यक्त केल्या जातात त्याला वेक्टर्स क्वांटिटी म्हणतात. आणि स्केलर क्वांटिटी मीन्स डिस्क्राइब्ड बाय ओनली मॅग्निट्यूड. ज्या राशी फक्त परिमाणाने व्यक्त केल्या त्याला स्केलर्स क्वांटिटी म्हणतात. विच ऑफ द क्वांटिटी डिस्टन्स, स्पीड, वेलॉसिटी, टाइम अँड डिस्प्लेसमेंट आर स्केलर्स अँड विच आर वेक्टर्स. क्लासिफिकेशन करायचं आहे बघा. वेक्टर्स क्वांटिटी अँड स्केलर क्वांटिटी, डिस्प्लेसमेंट, डिस्टन्स, स्पीड, वेलॉसिटी, टाईम. नेक्स्ट पॉईंट स्पीड. स्पीड फॉर्म्युला दिलेला आहे. टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन टाईम रिक्वायर्ड. स्पीड इज इक्वल टू टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड डिवायडेड बाय टाईम रिक्वायर्ड. चाल बरोबर कापलेले एकूण अंतर भागिले लागलेला एकूण कालावधी. द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन अ पर्टिक्युलर डायरेक्शन बाय एन ऑब्जेक्ट इन युनिट टाईम इज कॉल्ड इट्स वेलॉसिटी. वेलॉसिटीची डेफिनेशन दिलेली आहे बघा. द डिस्टन्स traveled in a particular direction by an object in unit time is called its velocity. बघा, एखाद्या वस्तूने एक कालावधीत विशिष्ट दिशेने कापलेल्या अंतरास वेग म्हणतात. Here unit time can be 1 second, 1 minute, 1 hour, etc. आता या ठिकाणी बघा, एक कालावधी म्हणजे काय तर 1 सेकंद, 1 मिनिट, 1 तास इत्यादी. इफ लार्ज युनिट्स आर युज्ड 1 year कॅन ऑल्सो बी युज्ड ॲज अ युनिट ऑफ टाईम. आता मोठ्या एक कालावधीत जर मोजलं तर त्या ठिकाणी 1 वर्ष हे सुद्धा एक कालावधी असू शकतो. सेकंड डेफिनेशन दिले बघा वेलॉसिटीचे. सेकंड डेफिनेशन दिलेले आहे वेलॉसिटी. The displacement that occurs in unit time is called velocity. बघा, the displacement that occurs in unit time is called velocity. एकक कालावधीत होणाऱ्या विस्थापनाला वेग म्हणतात. आता या ठिकाणी फॉर्म्युला दिला आहे. वेग mean velocity. Velocity is equal to displacement upon time. Displacement means विस्थापन divided by time, काल, वेळ. नेक्स्ट पॉईंट या ठिकाणी बघा चौकटीमध्ये दिलेला आहे. ऑलवेज रिमेंबर हा जो पोर्शन आहे हा पोर्शन या वर्षीसाठी अभ्यासक्रमातून कमी केलेला आहे. नेक्स्ट पॉईंट बघा. इन द फर्स्ट एक्झाम्पल पेज नंबर 1. इन द फर्स्ट एक्झाम्पल पेज नंबर 1. द स्ट्रेट लाईन डिस्टन्स बिटवीन द हाऊसेस ऑफ शीतल and Sangeeta's is 500 meter
and that between Sangeeta's house and school is 1200 meter. Also, the straight line distance between Sheetal's house and schools is 1300 meter. Suppose Sheetal takes 5 minutes to reach Sangeeta's house and then 24 minutes to reach school from there then. आता या ठिकाणी बघा, पेज नंबर 1 मध्ये पाहिले आपण, शीतल व संगीता यांच्या घरातील सरळ रेषेतील अंतर 500 मीटर आहे. संगीताचे घर व शाळा यातील अंतर 1200 मीटर आहे. शीतलचे घर आणि शाळा याच्यातील अंतर किती आहे? 1300 मीटर आहे. शीतलला संगीताकडे जाण्यास 5 मिनिटे लागली आणि तेथून जाण्यास 24 मिनिटे लागली. यावरून शीतलची बघा, शीतल स्पीड अलॉंग पाथ ए, शीतल स्पीड अलॉंग पाथ बी, शीतल्स ॲव्हरेज स्पीड, म्हणजे शीतलची ए मार्गावरील चाल, शीतलची बी मार्गावरील चाल आणि शीतलची सरासरी चाल कशी काढली आहे ते पाहायचं आहे आपण. शीतल स्पीड अलॉंग पाथ ए इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम इज इक्वल टू 500. डिस्टन्स किती आहे? 500 मीटर. टाईम किती लागला आहे? 5 मिनिट इज इक्वल टू, कॅल्क्युलेशन केलेलं आहे बघा, 500 डिवायडेड बाय 5 इज इक्वल टू 100 मीटर पर मिनिट. शीतल स्पीड अलॉंग पाथ बी, डिस्टन्स डिवायडेड बाय टाईम इज इक्वल टू 1200 मीटर डिवायडेड बाय 24 मिनिट इज इक्वल टू 50 मीटर पर मिनिट. शीतल्स ॲव्हरेज स्पीड इज इक्वल टू टोटल डिस्टन्स. टोटल डिस्टन्स मीन्स एकूण अंतर डिवायडेड बाय टोटल टाईम, एकूण काल इज इक्वल टू 1700 मीटर डिवायडेड बाय 29 मिनिट इज इक्वल टू 58.6 मीटर पर मिनिट. शीतल्स व्हेलॉसिटी, शीतलचा सरासरी वेग, डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय टाईम, विस्थापन भागिले काल इज इक्वल टू 1300 मीटर डिवायडेड बाय 29 मिनिट. शीतल्स व्हेलॉसिटी, शीतलचा वेग 44.83 मीटर पर मिनिट. नेक्स्ट पॉईंट, इफेक्ट ऑफ स्पीड अँड डायरेक्शन ऑन व्हेलॉसिटी. नेक्स्ट पॉईंट काय आहे? इफेक्ट ऑफ स्पीड अँड डायरेक्शन ऑन व्हेलॉसिटी. चाल व दिशा यांचा वेगावर होणारा परिणाम. एक्झाम्पल दिलेलं आहे बघा आता. इफेक्ट ऑन व्हेलॉसिटी, पिक्चर दाखवलेलं आहे बघा, मोटरसायकल, नंतर वळण दाखवलेलं आहे त्या ठिकाणी बघा. पिक्चरचं ऑब्झर्वेशन करा. इफेक्ट ऑन व्हेलॉसिटी. एक्झाम्पल दिलेलं आहे. सचिन इज ट्रॅव्हलिंग ऑन अ मोटर बाईक. एक्सप्लेन व्हॉट विल हॅपन इन द फॉलोइंग इव्हेंट्स ड्युरिंग सचिन राईड. सचिन मोटरसायकलने प्रवास करत आहे. प्रवास दरम्यान खालील प्रसंगी काय घडेल ते सांगा. फिगर ऑब्झर्वेशन फिगर 1.3. फर्स्ट पॉईंट काय दिलेला आहे बघा. व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन द व्हेलॉसिटी ऑफ द मोटरसायकल इफ इट्स स्पीड इन्क्रीजेस ऑर डिक्रीजेस बट इट्स डायरेक्शन रिमेन्स अनचेंज्ड. बघा, सचिनने मोटरसायकलने प्रवास करत असताना मोटरसायकल प्रवासाची दिशा न बदलता मोटरसायकलची चाल वाढवल्यास अथवा कमी केल्यास वेगावर कोणता परिणाम होईल. स्पीड वाढवला की व्हेलॉसिटी इन्क्रीजेस होणार. स्पीड वाढवला की काय होणार? व्हेलॉसिटी इन्क्रीजेस. आणि स्पीड कमी केला की व्हेलॉसिटी इज डिक्रीजेस.
In case of turning on the road, will the velocity and speed be same? सचिन प्रवास करत असताना रस्त्यामध्ये एखादे वळण आल्यास चाल व वेग सारखाच असेल का? In case of the turning on the road, will the velocity and speed be same? In case of turning on the road, velocity will be certainly have be changed. Velocity is changed and also the speed is changed. If Sachin changes the direction of the motorcycle, keeping its speed constant, what will be the effect on the velocity? सचिनने मोटारसायकलची चाल स्थिर ठेवून दिशा बदलल्यास वेगावर कोणता परिणाम होईल? Speed is kept constant. The direction of the motorcycle is changed. Velocity will be changed in the direction. Third point, if on a turning Sachin changes the direction as well as the speed of motorcycle, what will be the effect on the velocity? वळण रस्त्यावर मोटरसायकल चालवत असताना सचिनने मोटरसायकलची चाल व दिशा दोन्ही बदलल्यास वेगावर कोणता परिणाम होईल? If both the speed and direction motion of motorcycle changed, velocity will change in the direction as well as magnitude. If it is clear from the above that velocity depends on speed as well as direction, that velocity changes by. आता बघा, वेग आणि चाल, वेग हा चाल व दिशा या दोघांशी संबंधित आहे व तो वेग पुढील प्रकारे कसा बदलतो ते पॉईंट दिलेले आहेत. फर्स्ट पॉईंट बघा, चेंजिंग द स्पीड वाईल कीपिंग द डायरेक्शन सेम. चाल बदलून आणि दिशा तीच ठेवून. चेंजिंग द डायरेक्शन while keeping the speed same. दिशा बदलून चाल तीच ठेवून. Third point, changing the speed as well as direction. चाल व गतीची दिशा दोन्हीही बदलून. Always remember, हा पोर्शन अभ्यासक्रमातून कमी केलेला आहे. थँक्यू.